15 ऑगस्टचा दिवस होता. शाळेच्या मैदानामध्ये तिरंगा अगदी डौलानं फडकत होता. स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत एक देशभक्तीपर विशेष अशी स्पर्धा आयोजित केली गेली होती. मी मोठा झाल्यावर देशासाठी काय करणार असा त्या स्पर्धेचा विषय होता. एक विद्यार्थी व्यासपीठावरती येत होता. एक मुलगा म्हणाला, मी सैनिक होणार. देशाच्या सीमेवरती उभा राहून मातृभूमीसाठी प्राण देण्याची जरी वेळ आली तरी मागे हटणार नाही. टाळ्यांचा कडकडाट झाला. एक मुलगी म्हणाली की मी शास्त्रज्ञ होणार, देशाला जगामध्ये पुढे नेईल असं संशोधन करणार. पुन्हा टाळ्या वाजल्या. कुणी डॉक्टर होण्याचं स्वप्न सांगितलं, कुणी शिक्षक, कुणी अभियंता. प्रत्येकाच्याच उत्तराला उत्स्फूर्तपणे दाद मिळत होती. शेवटी एक साधासा दिसणारा मुलगा व्यासपीठावरती आला. त्याचं नाव होतं अथर्व. त्याने क्षणभर तिरंग्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाला, मी अजून ठरवलं नाही की मोठा झाल्यावरती काय होणार ते. सैनिक, डॉक्टर, अधिकारी, शास्त्रज्ञ की आणखी काही. पण एक गोष्ट मात्र नक्की ठरवली आहे. सगळ्यात आधी मी एक चांगला माणूस आणि उत्तम नागरिक होणार. सर्वत्र अचानक शांतता पसरली. अथर्व मग पुढे म्हणाला, मी रस्त्यावरती कचरा टाकणार नाही, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणार नाही, परीक्षेमध्ये कॉपी करणार नाही, गरजू माणसांना जमेल तशी मदत करेन. माझी कर्तव्य मी प्रामाणिकपणे पार पाडेन. उद्या जर मी अधिकारी झालो तर लाच घेणार नाही. राजकारणामध्ये गेलो तर स्वतःचा स्वार्थ न पाहता लोकांसाठी काम करेन. कोणत्याही क्षेत्रात गेलो तरी माझ्या कामामध्ये प्रामाणिकपणा ठेवेन. कारण मला वाटतं की देशभक्ती म्हणजे फक्त सीमेवर बंदूक घेऊन उभं राहणं नाही, तर आपल्या वाट्याला आलेलं प्रत्येक कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणं ही सुद्धा देशसेवाच आहे. म्हणून मी आधी उत्तम नागरिक बनेन आणि मग ज्या क्षेत्रामध्ये जाईन तिथे माझ्या कामातून माझ्या देशाचं नाव उंचावण्याचा प्रयत्न करेन. क्षणभर कुणीच काही बोललं नाही. पण पुढच्या क्षणी संपूर्ण मैदान हे टाळ्यांच्या कडकडाटानं अगदी दुमदुमून गेलं. त्या दिवशी स्पर्धेचं पहिलं बक्षीस अथर्वला मिळालं. काळ पुढे गेला. अथर्व मोठा झाला आणि प्रशासकीय अधिकारी बनला. त्याच्या टेबलावरती तिरंग्याची छोटीशी प्रतिकृती होती. एका सहकार्यानं त्याला एकदा विचारलं, तू अधिकारी बनून देशाची सेवा करण्याचं स्वप्न कधी पाहिलंस? अथर्व हसला आणि म्हणाला, त्या दिवशी, ज्या दिवशी मी ठरवलं होतं की आधी अधिकारी नाही तर उत्तम नागरिक व्हायचं, त्या दिवशी माझी देशसेवा सुरू झाली होती. तात्पर्य काय तर देशासाठी मोठे काहीतरी करण्याची वाट पाहू नका. आपल्या छोट्या छोट्या कर्तव्यांमध्ये प्रामाणिक राहणं हाच देशभक्तीचा पहिला आणि सर्वात सुंदर धडा आहे.